आज या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने 2 जूनला जो शासन जी आर काढला तो फडणवीस सरकारने फसवणूक करणारा जी आर आहे आणि म्हणून या ठिकाणी किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ग्राहक संघटना एकत्र येऊन सर्व शेतकरी मिळून या ठिकाणी त्या शासनाची जाळून या ठिकाणी होळी करणार आहे। आत्ताच आमच्या पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की बुवा हे खरंच फसवणूक आहे का? मला वाटतंय हे पत्रकार नाही, शिकलेले बांधव नाही तर सर्वसामान्य शेतकरीसुद्धा सांगेल का ही फसवणूक आहे। कारण निवडणुकीच्या तोंडावरती ह्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचा का 7/12 कोरा करू म्हणून सांगितलं होतं आणि सरसकट कर्जमाफी देऊ। आता हा शासन जी आर वाचल्यानंतर तुम्ही सांगा ही सरसकट कर्जमाफी आहे का? मग जर ही सरसकट कर्जमाफी नसेल तर ह्या राज्य सरकारने इथल्या जनतेला फसवणूक केली आहे असं आमच्या सर्व संघटनेचं आणि किसान सभेचं स्पष्ट म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही हा शासन जी आर या ठिकाणी जाळतो आहे। 2019ला कर्जमाफी केली, त्यावेळेस 2 लाखापर्यंत सरकारने कर्जमाफी केली, परंतु आता वन टाईम सेटलमेंटचा मुद्दा आलेला आहे, पण त्यावेळेस वन टाईम सेटलमेंटचा मुद्दा नव्हता। त्यावेळेचे शेतकरी आणि आताचे हे 4-5 वर्षातले थकीत शेतकरी 2 लाखाच्या वरचे त्यावेळेचे आणि आत्ताचे शेतकरी हे शेतकरी कुठेही गृहीत नाही आहेत। आज माझ्या मित्राने जे सांगितलं तो मुद्दा वास्तव आहे। काय वास्तव आहे? 2019ला 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं, परंतु 2 लाखाच्या वर ज्याची व्याजासह रक्कम गेली त्या लोकांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी केली नाही। त्या लोक आजही ती थकीत आहेत, त्यांचे व्यवहार अकाउंट लॉक केलेले आहेत, त्यांचा दैनंदिनी व्यवहार जो का खात्यावर 1000, 2000, 5000 रुपयाचा असतो तो बंद करून टाकलेला आहे सरकारने। आणि असं असताना सुद्धा 19चे जे काही आधीचे जे काही थकीत कर्ज 2 लाखाच्या वरचे जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत आणि आता याच्यामध्ये जे त्यावेळेस 2 लाखाला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि आता 2-4 वर्षात ज्यांची नुकसान झाली तेही शेतकरी जे वगळले आहेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी, जे लोक वंचित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आणि इथल्या फडणवीस सरकारने जो शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण करण्यासाठी आम्ही म्हणतोय म्हणून नाही, आम्ही मागणी करतोय म्हणून नाही, तर इथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा हे म्हणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय। शासन जी आर मधून त्यांनी स्पष्ट होत आहे की इथल्या फडणवीस सरकारने तो शब्द पाळलेला नाही आणि म्हणून आम्ही या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी शासन जी आर जाणार आहे आणि जर त्यांनी शब्द पाळला नाही तर ही लढाई, हे आंदोलन अतिशय तीव्र होईल। आपल्याला वाटत असेल सरकारने ही कर्जमाफी केली मग ही घेऊ नये का? अजिबात नाही। सरकारने ही कर्जमाफी करण्यासाठी संघटनांना भाग पाडावं लागलेलं आहे। सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री बोलले होते, परंतु नंतर त्यांनी पलटी आणली। त्याच्यासाठी म्हणले अजून मुहूर्त पाहिलेला नाही, पण मुहूर्त काय असतो इथं फक्त बटाबामणांनी मुहूर्त पाहावा म्हणून नाही तर इथल्या शेतकऱ्यांनी झेंडा हातामध्ये घेतला आणि अनेक आंदोलन केली, लॉंग मार्च काढले आणि सरकारला हा मुहूर्त काढायला लावलेला आहे। म्हणून सरकारने मेहरबानीची भाषा करू नये, पुढच्या काळामध्ये दिलेला शब्द जो आहे हा मुहूर्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर सरकार फसवणूक करीत असेल, याच्यामध्ये जर सरकार फसवणूक करीत असेल तर हा शासन जी आर जाळून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही जोपर्यंत दिलेला सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र होईल। एवढंच मी या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने सांगतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.